मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलेला आहे। काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता अधिक चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईच्या जनतेचा महायुतीवरच विश्वास आहे, त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे। स्थानिक पातळीवर युती आघाडी करायला शरद पवारांनी मोकळीक दिली आहे। युती आघाडी करायला अट नाही असं पवार म्हणाले। काँग्रेस नगरपालिका निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे। काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष राणीताई अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये अलिबागमध्ये एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे। बदलापूर शहरामध्ये ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये काँग्रेस पर्यायानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मनमानी कारभाराला वैतागून बदलापूर काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे। अमरावतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला। नगर परिषदेचे आमदार संजय खोंडेकर, कट्टर समर्थक राजेंद्र सिंग सोमवंशी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। सोमवंशी चिखलदरा नगर परिषदेवर सातत्यानं 20 वर्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक राहिलेले आहेत। तर लोणावळ्यामध्ये महायुतीमध्ये निर्माण झालेल्या तिढ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढाई पूर्णपणे स्वबळावर लढणार असून नगराध्यक्षपदासाठी 1 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 17 उमेदवारांची घोषणा सुनील शेळके यांनी केली आहे। 2 ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे लोणावळ्यात खरी लढत आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी रंगण्याची चिन्ह आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती समजल्या जाणाऱ्या खामगावच्या बाजार समितीमध्ये मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे। दिलीप कुमार संदनदा यांचे खदले समर्थक असलेले सुभाष पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आणि यावेळी तब्बल 12 संचालकांनी या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानं हा ठराव पारित झालेला आहे। तर वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगळुरूपीर या 4 नगरपरिषदा तसंच मालेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या 5व्या दिवशी 79 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी तर नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत। एरंडोल नगरपरिषद निवडणुकीसाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक असतानाही सत्ताधारी पक्षाकडून अद्याप एकाही उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये। एकीकडे गटबाजी तर दुसरीकडे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी की विद्यमान सदस्यांनाच पुन्हा तिकीट द्यावं यावरून अजूनही निर्णय स्पष्ट झालेला नाहीये। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकौर रावल यांनी भाजपतर्फे नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपनं जोरदार शक्तीप्रदर्शन करत दोंडाईच्या शहरामधून भव्य मिरवणूक काढली। युती करताना सर्वच आपल्या मनाप्रमाणे होत नसतं, त्यामुळे काहींवर अन्याय झाला असला तरी युती धर्म पाळला जाईल। तसंच या देवरुख नगरपंचायतीवर पुन्हा एकदा युतीचा झेंडा फडकवण्यासाठी मतभेद आणि मनभेद विसरून जोमानं कामाला लागा असं आवाहन आमदार निरंजन डावकर यांनी केलं आहे। मनमाड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि 4 दिवसांमध्ये नगरसेवक पदासाठी ऑफलाईन 1 तर ऑनलाईन पद्धतीने 168 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या शिंदे शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख श्याम पावडे यांच्या समवेत 30 पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते उबाठा पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। चांदवडनंतर आता मालेगावमधील एक बडा नेता भाजपच्या गळाला लागला असून 12 बलुतेदार संघटनेचे प्रमुख मालेगाव बाजार समितीचे माजी सभापती बंडूकाका बच्छाव यांच्या शेकडो समर्थकांसोबत भाजप प्रवेश करणार आहेत आणि त्यांच्या प्रवेशाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे। बिहार तो झाकी है, महाराष्ट्र बाकी है। येणाऱ्या काळामध्ये प्रतिशत धुळे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेसह महाराष्ट्रात देखील सर्व नगरपरिषदांमध्येच आता आमचा विजय होईल, झेंडा आमचाच राहील असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला। मावळमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यवतमाळ नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे। जळगावच्या यावलमधील न्हावी परिसरामध्ये आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वामधील अविश्वासाने अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी अमोल जावळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आहे। कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या 5व्या दिवशीपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही आहे। त्यामुळे उर्वरित 2 दिवसात अर्ज भरण्यासाठी गर्दी होऊन प्रशासनाला कसरत करावी लागण्याची शक्यता आहे। दरम्यान भाजपचे उमेदवार समीर नलावडे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नांदेड जिल्ह्यात 12 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे आणि त्यापैकी 5 नगराध्यक्षपदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलेत। युतीसाठी भाजपकडून प्रस्ताव आलेला नाही आणि प्रस्ताव तर चर्चा करू असं आमदार प्रताप पाटील यांनी म्हटलेलं आहे।
इचलकरंजीमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हसन मुश्रीफांनी स्वबळाचा नारा दिला. सन्मानानं जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढा असं आवाहन हसन मुश्रीफांनी केलं आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपचे मंत्री संजय सावकारे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये युतीबाबत बैठक पार पडली. या बैठकीत पाचोरा वगळता जिल्ह्यात इतर नगर परिषदांमध्ये युतीवर शिक्कामोर्तब झालं. मात्र युतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही संभ्रम कायम आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं शक्ती प्रदर्शनाद्वारे आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला आहे आणि अर्जानंतर या ठिकाणी युतीच्या शक्यता मावळलेल्या आहेत. राष्ट्रवादीनं अल्पसंख्याक समाजाचे मकसूद खाटीक यांना नगराध्यक्षपदासाठी संधी दिली आहे. भुसावळ नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या रिंगणात आहेत आणि रजनी सावकारे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना आता ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन देखील उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगानं दिलेले आहेत. ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये 2017ची लोकसंख्या विचारात घेतली असली तरी मतदारांची संख्या जुलै 2025 पर्यंतची असल्यानं ठाण्यामध्ये 4,21,256 मतदार वाढलेले आहेत आणि त्यातही महिला मतदारांची संख्या 2,24,743 वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मतं निर्णायक ठरणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पवारांच्या पक्षानं भाजपला हादरा देत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लरवाल यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक बळवंत घुमरे आणि बिनीता घुमरे या दाम्पत्यानं शेकडो कार्यकर्त्यांसह आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. बळवंत घुमरे आणि नबिता घुमरे या भाजपमधून 2दा नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. लोणावळा नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. नगरसेवक पदाचे 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी ढोल ताशाच्या गजरात रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी नगर परिषदेसाठी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आश्लेषा चौधरी आणि इतर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले. जळगावमधील नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस शिल्लक असल्यानं उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असल्यानंच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवारी सुट्टीच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहे. जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्या मनानं चुका कबूल करा असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. आमच्या योजना अडवल्यानंच लोकांनी आम्हाला मतदान केलं असं फडणवीस म्हणाले. बिहारमध्ये 50% मतदान महिलांचंच होतं आणि प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये देणं लहान गोष्ट नाहीये. पैसे वाटून निवडणुका होत असतील तर निवडणूक आयोगानं विचार करावा असं पवार म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी पैसे वाटणं हे चिंताजनक असल्याचंही पवारांनी म्हटलंय. निवडणुकीतला पराभव स्वीकारायचा असतो, विरोधकांनी रडीचा डाव न खेळता परीक्षण करावं असं म्हणत भाजपच्या प्रवीण दरेकरांनी विरोधकांवर टीका केली आहे. बिहारचा निकाल हे लोकमत नाही, जनाधार नाही, तर तो मशीनचा आधार आहे अशी टीका बच्चू कडूंनी केली आहे. आता मतदानावर केंद्रावर मतदान करण्यापेक्षा भाजपच्या कार्यालयात मतदान घ्यावं असा टोलाही त्यांनी लगावला. ठाण्यामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते अभिनेत्री निवेदिता सराफ यांना पुरस्कार देण्यात आला आणि यावेळी मी भाजपची कट्टर समर्थक असून बिहारमधील विजयाचा आनंद झाल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी म्हटलंय. बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता आहे. भाजपच्या राष्ट्राध्यक्ष बदलाबाबत जोरदार आता चर्चा सुरू झालेली आहे. बिहारमध्ये झालेल्या विजयानंतर बुलढाण्याच्या खामगावमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत डीजेच्या तालावर ठेका धरला. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मुंबईत बऱ्याच ठिकाणी राजकीय पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात येते. त्या अनुषंगानं दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या परिसरामध्ये भाजपकडून परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा बॅनर लावलाय. आणि आता आपण एक बातमी विस्तारानं बघूयात. बातमी ठाण्यातून आहे. ठाण्यामध्ये प्राण्यांना शेवटचा निरोप देताना त्या मृतजीवाला कोणताच त्रास होऊ नये यासाठी माझेवडा गावामध्ये गॅस दाहिनी बांधण्यात आलेली आहे. 50 लाख रुपये खर्च करून ही विद्युत दहन वाहिनी पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि पाळीव प्राणी पाळणाऱ्यांची संख्या ठाण्यामध्ये जास्त असल्यानंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं या विद्युत दाहिनीसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहे त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र बनवायचं ठरवलं आणि आज ते प्रत्यक्षात उतरत आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये आज हे 545 स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंदाजे 50 लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूरक ही विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे। पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीचं केंद्र तर आम्ही केलंय। बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला। बिबट्याला रेस्क्यू करत असतानाचे दृश्य आणि नागरिकांनी धावपळ हा सगळाच भाग या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी इस्रोच्या भेटीनंतर आता 10 दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यासाठी 25 विद्यार्थ्यांची निवड झाली असून ते वॉशिंग्टन त्याचबरोबर सॅन फ्रान्सिस्को आणि इतर शहरांना भेटी देतील। नायगाव परिसरात मोठमोठे पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेला मुहूर्त मिळत नसल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः खड्डे बुजवले। मनसे नेते अविनाश जाधव आणि वसई विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नायगाव शहरातल्या खड्डे बुजवण्यात आलेले आहेत। तिथे कार्तिकी वारीनिमित्त श्री क्षेत्र देहू इथं संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच देवस्थान परिसरात भक्तांच्या रांगा लागलेल्या असून संपूर्ण देहू नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे। नंदुरबारमध्ये 9वीत शिकणाऱ्या एका शालेय विद्यार्थ्यानं हिंस्र प्राण्यांपासून बचावासाठी एक अनोख्या यंत्राचा शोध लावलाय। किसान सुरक्षा कवच या नावाचं हे यंत्र अतिशय स्वस्त बनत असून या किसान सुरक्षा कवचाची निवड राज्यस्तरावरून राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनासाठी देखील झाली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल मेळघाट दुर्गम भागामध्ये गेल्या 5 महिन्यांमध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातल्या 65 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळते। एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी किमान 5 तासांचा कालावधी लागेल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतुकीचा खोळंब झाला आहे। पुण्यामध्ये बिबट्याच्या भीतीनं शेवाळवाडी या मांजरी परिसरामध्ये दहशत पसरली आहे। दिवसाढवळ्याच या ठिकाणी बिबट्याचं दर्शन होत असल्यानंच परिसरात भीतीचं वातावरण आहे। मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण असणारी सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पद्धतशीरपणे टप्प्याटप्प्याने कमजोर करून बंद करण्याचे षडयंत्र सरकारमधीलच मंत्र्यांकडून सध्या सुरू असल्याचा गंभीर आरोप महामंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले। यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत। दिव्यांग ओळखपत्र सादर न केल्यानं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्ती यांनी ही कारवाई केली आहे। अतिवृष्टीच्या संकटानंतर शेतकऱ्याच्या दारामध्ये कापूस आला, मात्र आता बाजारात पेठेमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कापसाला योग्य प्रमाणात भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीनंच पर्यटन मंडळ 4चे उपायुक्त सौम्य मुंडे यांनी आता विजयस्तंभ परिसराला भेट देऊन पाहणी केली आणि यावेळी त्यांनी परिसरातल्या गावच्या पोलीस पाटील स्थानिक कार्यकर्ते यांच्याकडून अडचणी जाणून घेतल्या। नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे। अधिवेशन संदर्भातील व्यवस्थेचा आढावा विधिमंडळ सचिव डॉक्टर विलास आठवले आणि शिवदर्शन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आला आहे। आमदार संदीप जोशी यांची राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणीमध्ये विविध क्रीडा क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना संघटनेत महत्त्वाचं पद देण्यात आलं आहे। आळंदीमध्ये माऊलींच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशी निमित्तानं माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात महापूजा करण्यात आलेली आहे। सावरोली बुद्रुक गावचे शंकर गणू बेरे आणि निर्मला शंकर बेरे या वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला आहे। कार्तिकी एकादशी निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगीबिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। माऊलींचं हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात आळंदी नगरीत गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। आळंदीची कार्तिकी यात्रा आणि उत्पत्ती एकादशी निमित्तच ग्रामीण भागामधल्या शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन आजवली या शाळेमध्ये पायी पालखी सोहळा सादर करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, मात्र लाखो शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहेत। जिल्ह्यातल्या सुमारे 6,44,694 पात्र शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आलेली होती, पण आता 14 नोव्हेंबरपर्यंत केवळ 3,62,042 शेतकऱ्यांनाच मदत मिळाली।
राज्यातील आता सर्व स्तरामधील न्यायालयांचा परिसर तसंच न्यायमूर्ती आणि न्यायाधीशांची निवासस्थाने यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 8,282 सुरक्षा रक्षक आणि त्यासाठी येणाऱ्या 443 कोटी 24 लाख रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळानं तत्वतः मान्यता दिली आहे. पण अंमलबजावणी कधी होणार अशी विचारणा खंडपीठानं केली आहे. अतिवृष्टीमध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतजमिनींचं मोठं नुकसान झालंय. शेतातील माती खरडून गेल्यानं पिकांचं काय आता होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहलीला उरलेल्या पैशामधून अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळेचं शुल्क भरलंय. जमा असलेली रक्कम शाळा मुख्याध्यापकांना सुपूर्द करण्यात आली आहे.